नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या या महा TIT सिरीजच्या तिसऱ्या व्हिडिओमध्ये. चला तर मग वेळ वाया न घालवता सरळ आपल्या प्रश्नांना सुरुवात करूया. आपल्याकडे दिवस आणि रात्र यामुळे आहेत पृथ्वीचे परिभ्रमण, पृथ्वीची प्रदक्षिणा, सूर्याचे परिभ्रमण आणि सूर्याची प्रदक्षिणा. सूर्याचा काही संबंध नाही आहे ते. तर पृथ्वीचे परिभ्रमण. परिभ्रमण म्हणजे स्वतःभोवती फिरणे. पृथ्वी ज्यावेळेला स्वतःभोवती फिरते त्यावेळेला दिवस आणि रात्र पृथ्वीवर होतात. परिभ्रमण म्हणजे स्वतःभोवती फिरणे आणि परिवरण म्हणजे स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरणे. ठीक आहे. त्यामुळे दिवस आणि रात्र हे पृथ्वीच्या परिभ्रमणामुळे होतात. आपला पुढचा प्रश्न आहे, एकाच फाशाच्या 4 अवस्था दाखवल्या आहेत, तर 5 ठिपके असणाऱ्या बाजूच्या विरुद्ध बाजूवर किती ठिपके असतील? तर या ठिकाणी 4 ठोकळे आपल्याला दिसत आहेत आणि यामध्ये आपल्याला असे 2 ठोकळे निवडायचे आहेत की ज्यामध्ये एकच पृष्ठभाग हा समान असेल. पहिल्या आणि दुसऱ्या ठोकळ्यामध्ये 2 भाग समान आहेत. तसंच तिसऱ्या आणि चौथ्यामध्येही आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या ठोकळ्यामध्ये एक पृष्ठभाग केवळ समान आहे 4 ठिपक्यांचा. त्यामुळे आपण तिथून सुरुवात करू शकतो. त्यावरून आपल्याला कळेल की 5च्या विरुद्ध पृष्ठभागावर कोणती संख्या आहे किंवा किती ठिपके आहेत. ठीक आहे. तर या दोघांमध्ये 4 कॉमन आहे. त्यामुळे आपण 4 पासून सुरुवात करूया. आणि नेहमी उजव्या बाजूने, दुसऱ्या आणि तिसऱ्याच्या नेहमी उजव्या बाजूने आपल्याला करावं लागतं. तर 4 पहिल्या ठोकळ्याचा विचार केला तर 4 नंतर येणार आहे 2 आणि 3. 4 नंतर येणार आहे 2 आणि त्यानंतर येणार आहे 3. आणि दुसऱ्या ठोकळ्याचा विचार केला तर 4 नंतर येणार आहे 6 आणि त्यानंतर येणार आहे 5. तर आपल्याला विचारलं होतं की 5च्या विरुद्ध बाजूवर कोणते पृष्ठ असेल ठोकळ्याचे, त्यावर किती ठिपके असतील? तर त्यावर असणार आहे 3 ठिपके. पर्याय क्रमांक 3 सी हे या ठिकाणी उत्तर असणार आहे 3. 882, 396 आणि 1404ला पूर्णपणे भाग जाणारी सर्वात मोठी संख्या काय असेल? या ठिकाणी सर्वात मोठी संख्या आपल्याला विचारलेली आहे. सर्वात महत्त्वाचा भाग जर कोणता असेल तर सर्वात मोठी संख्या. तर यामध्ये 22 आहे, 18 आहे, 16 आहे, 14 आहे. तर मोठी संख्या या ठिकाणी आपल्याला विचारलेली आहे. त्यामुळे लहान संख्येपासून सुरुवात करायची नाही आहे, मोठ्या संख्येपासून सुरुवात करायची आहे. तर मोठी संख्या आहे 22. पहिली मोठी संख्या आहे 22. पण 22ने 882ला भाग जात नाही, कारण 22 चोक 88 होतात आणि 2 उरतात. म्हणजे 22ने भाग जात नाही. त्यानंतर दुसरी सर्वात मोठी संख्या आहे ती आहे 18. आणि जर आपण 18ने तीनही संख्यांना भागायचा विचार केला तर 18ने तीनही संख्यांना भाग जातो. जर तुम्ही बघाल तर 18ने तीनही संख्यांना निशेष असा भाग जातो. त्यामुळे 882, 396 आणि 1404ला पूर्णपणे भाग जाणारी मोठी संख्या ही 18 आहे. आता जर तुम्ही म्हणाल की मग 16 आणि 14ने भाग जात असेल तर त्याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही आहे, कारण 16 किंवा 14ने जरी भाग गेला तरी मोठी संख्या 18च असणार आहे. ठीक आहे. तर आपला पुढचा प्रश्न आहे की प्रत्येक प्रश्नाला एक प्रमुख विधानासोबत 4 विधाने आहेत, ज्यांच्याखाली ABCD अशी विधान आहेत आणि क्रमविधानांची जोडी आहे. त्यामध्ये विधान दुसऱ्या विधानाला सुचवते. दोन्ही विधाने तार्किकदृष्ट्या प्रमुख विधानासोबत निगडीत आहेत. जर तू जीन्स घातली तर तू उंच दिसू शकशील. म्हणजेच काय? तू जीन्स घातली तर तू उंच दिसशील. म्हणजेच तू जीन्स घातली तू उंच दिसलास, हे या ठिकाणी जुळतं आहे. तू जीन्स घातली नाही तू उंच दिसला नाही, हे असं होणार नाही. तू जीन्स घातली तू उंच दिसलास. तू जीन्स घातली तू उंच दिसलास. पर्याय A आणि C हे या ठिकाणी बरोबर आहेत. पर्याय A आणि C. तर पर्याय A आणि C आता किती नंबरला आहे ते आपण बघूया. पर्याय A आणि C पहिलाच पर्याय आहे. पर्याय A आणि C आणि तो बरोबरही आहे.
तू जीन्स घातली, तू उंच दिसलास. ठीक आहे, चला आपण पुढे जाऊया. दिलेल्या श्रेणीतील पुढची संख्या कोणती असेल? संज्ञा. पुढची संज्ञा कोणती असेल? तर या ठिकाणी आपण जर या पहिल्या 1 2 3 4 आकृत्या बघितल्या तर नंतर ही नागमोडी सारखी दिसणारी आकृती येईल. त्यानंतर नागमोडी आणि त्यानंतर आयत. नागमोडी रेषा आणि आयत. पहिल्या याच्यात आयत आणि नागमोडी रेषा दिलेली आहे, ते चुकलेले आहे. दुसऱ्या याच्यात नागमोडी रेषा आणि आयत. त्यामुळे पर्याय क्रमांक दुसरा बी हा बरोबर आहे. पर्याय क्रमांक बी दुसरा हा बरोबर पर्याय या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतो. बघा, पुढील प्रश्नात 2 विधाने आहेत, ज्यांच्यानंतर 2 निष्कर्ष आहेत. त्यांना 1 आणि 2 असे अंकित केलेले आहे. सर्वसामान्यपणे ज्ञात असलेल्या त्यांची विसंगती असली तरीही हे सत्य असल्याचे तात्पुरते मानून. बघा, हे सत्य असल्याचे आपल्याला तात्पुरते मानायचे आहे. सामान्यतः ज्ञात असलेल्या तथ्यांकडे दुर्लक्ष करून दिलेल्या निष्कर्षांपैकी कोणता तर्कशुद्धपणे विधानाचे अनुसरण करतो हे ठरवायचे आहे. तर विधान आणि निष्कर्ष या ठिकाणी 2 वरती विधानं आहेत 2 आणि खाली 2 निष्कर्ष आहेत त्यावर दिलेले. काही डॉक्टर वकील असतात, काही वकील आर्किटेक्ट असतात. आता यासाठी आपल्याला वेन आकृत्या काढाव्या लागणार आहेत. हे प्रश्न वेन आकृत्याने काढावे लागतात. काही डॉक्टर, पहिलं वर्तुळ डॉक्टरचं, काही वकील. त्यामुळे काही भाग डॉक्टर आणि वकिलांचा काही भाग एकत्र राहील. नंतर काही वकील आर्किटेक्ट असतात, म्हणजे वकील आणि आर्किटेक्ट यांचा काही भाग एकत्र राहील. तिसरं वर्तुळ होईल आर्किटेक्ट. ठीक आहे, डॉक्टर, वकील आणि आर्किटेक्ट अशा प्रकारची वेन आकृती ही होणार आहे. आता आपण निष्कर्षांकडे वळूया. काही डॉक्टर आर्किटेक्ट असतात, तर या ठिकाणी डॉक्टर आणि आर्किटेक्ट यांचा काहीही संबंध प्रस्थापित होत नाही. त्यामुळे जे असं डायरेक्ट विधान असतं ते आपण करू शकत नाही या ठिकाणी. जर तिथं शक्यता असती तर ते कुठेतरी पॉसिबल झालं असतं, पण डायरेक्ट सांगितल्यामुळे या ठिकाणी जमणार नाही आहे. आणि सर्व आर्किटेक्ट डॉक्टर असतात हे तर अजिबात जमणार नाही. असू शकतात परंतु असतात का, तर नाही. त्यामुळे डॉक्टर, सर्व आर्किटेक्ट हे डॉक्टर असतात हे विधान देखील पूर्णपणे चूक. म्हणजेच काय, तर हे 2ही विधानं चूक आहेत. 2ही निष्कर्ष विधानांशी सुसंगत नाहीत. पर्याय क्रमांक सी, जर दोन्ही निष्कर्ष 1 आणि 2 निघत नसल्यास. इथे व्यवस्थित बघा बरं का, नाहीतर डीला असल्यास आहे आणि सीला नसल्यास आहे. एका शब्दामुळे उत्तर चुकू शकतं. जर दोन्ही निष्कर्ष 1 आणि 2 निघत नसल्यास हा पर्याय क्रमांक सी या ठिकाणी बरोबर आहे. खालील प्रश्नात उत्तरातील पर्यायांपैकी कोणत्या पर्याय आकृतीत प्रश्नातील आकृती अंतर्भूत आहे? तर ही प्रश्नातील आकृती पर्याय क्रमांक ए मध्येच आपल्याला दिसते. बघा, पर्याय क्रमांक ए मध्ये, ज्या ठिकाणी आता मी हायलाईट करतोय, पर्याय क्रमांक ए मध्ये. पर्याय क्रमांक सी मध्ये देखील आहे, परंतु ती थोडी वेगळी आहे, एकदम सूक्ष्म बदल त्यामध्ये आहे. परंतु पर्याय क्रमांक ए मध्ये देखील एकदम बरोबर आकृती आहे आणि पहिलाच पर्याय आहे ए. ठीक आहे, अशा पद्धतीने हा प्रश्न देखील आपला पूर्ण झालेला आहे. आता आपण वळतोय पुढच्या प्रश्नाकडे. बरेच वयस्क लोक वयानुसार शहाणे होतात, परंतु आकलनात्मक वेग चाचणीत फारशी चांगली कामगिरी करीत नाहीत. यामुळे जीवनकाळाशी संबंधित या कल्पनेस बळ मिळते की विकास हा असा असतो. बघा मित्रांनो, विकास हा नेहमी बहुआयामी असा असतो. मल्टी डायमेन्शनल असा विकास असतो. मल्टी डायरेक्शनल असा विकास नसतो. भौतिक असा विकास नसतो. आयुष्यभर होणारा असतो, पण इथे त्याचा संबंध नाही आहे. त्यामुळे बहुमितीय, बहुआयामी, बहुमितीय, मल्टी डायमेन्शनल हे या ठिकाणी अत्यंत योग्य आणि समर्पक उत्तर असणार आहे. हा मानसशास्त्राचा प्रश्न असल्यामुळे व्यवस्थित सोडवावे लागतात, कारण या ठिकाणी 2-2, 3-3 पर्याय बरोबर असतात, परंतु जो पर्याय सर्वात जास्त बरोबर आहे तो आपल्याला द्यावा लागतो. ठीक आहे. तर यश चाचण्या ज्या साधारणपणे विद्यार्थ्याचे नियमित वर्गातील कार्यप्रदर्शनाचे मूल्यमापन करण्यासाठी तयार केल्या जातात त्यांना म्हटले जाते. तर त्यांना शिक्षकांनी तयार केलेल्या यश चाचण्या म्हटल्या जातात. ठीक आहे.
अशा चाचण्यांना शिक्षकांनी तयार केलेल्या यश चाचण्या म्हटलं जातं. याला प्रमाणित यश चाचणी किंवा मूल्यमापन चाचणी आपण म्हणू शकत नाही आणि मानवी कल्याण यश चाचणीचा तर या ठिकाणी संबंधच नाही. त्यामुळे शिक्षकांनी तयार केलेली यश चाचणी हेच या ठिकाणी योग्य उत्तर आहे, अचूक उत्तर आहे. तारक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? अर्थात तारक याचा विरुद्धार्थी शब्द आहे मारक. वाहक, कारक असला कुठलाही शब्द येत नाही. तारक, मारक. ज्याला मराठी भाषा थोडीफार जमते तो सर्वच्या सर्व मराठीचे प्रश्न सोडवू शकतो, कारण हे बोलीभाषेशी निगडीत प्रश्न असतात. तारक, मारक. ठीक आहे. मनस्थितीमध्ये स्पष्ट बिघाड यामध्ये दिसतो. मनस्थितीमध्ये बिघाड आपल्याला सांगितलं आहे मित्रांनो. मनस्थितीमध्ये स्पष्ट बिघाड यामध्ये दिसतो. तर तो आपल्याला दिसतो नैराश्यामध्ये. ज्यावेळेस आपण डिप्रेशनमध्ये जातो, एखादा व्यक्ती डिप्रेशनमध्ये जातो त्यावेळेला त्याच्या मनस्थितीमध्ये बिघाड दिसतो. छिन्नमनस्कता वगैरे, अल्झायमर हे देखील येणार नाही. नैराश्य, डिप्रेशन हे याचे योग्य अचूक उत्तर आहे, कारण मनस्थितीशी निगडीत असणारा तो आजार आहे नैराश्य. तर या ठिकाणी आपल्याला 6574 गुणिले 54चा गुणाकार करायचा आहे. आता या ठिकाणी काही ट्रिकने आपण काढू शकतो, पण बऱ्याच वेळेला हे सारखं दिलेलं असतं, त्यामुळे आपण ते लिहून घेऊ आणि डायरेक्ट काढू व्यवस्थित गुणाकार करून, म्हणजे परफेक्ट उत्तर निघेल. तर 4 चौक 16, एकाला 4ला 7 चौक 28 आणि 29, 9 खाली, 2 वरती, 5 चौक 20 आणि 2 22, 2 खाली, 2 वरती, 6 चौक 24 आणि 2 26. ठीक आहे. 1 पॉईंट. 5 चौक 20, 0 खाली, 2 आले परत वरती, 7 5 35 आणि 2 37, 3 हातच्याला, 5 5 25 आणि 3 28, 8 खाली, 3 2 वरती, 6 35 आणि 2 32. आता यांची आपण करून घेऊ बेरीज. 6 6, 9 9, 7 आणि 2 पुन्हा 9, 8 आणि 6 14, 4 खाली, 1 हातच्याला, 2 आणि 2 4 आणि 1 5 आणि 3 3, म्हणजे 3,54,996. गुणाकार आलेला आहे 3,54,996. 3,54,996. पर्याय क्रमांक सी, 3,54,996 हे एकदम बरोबर परफेक्ट उत्तर आहे. खालील प्रश्नांमध्ये दिलेल्या पर्यायामधून संबंधित अक्षर शब्द संख्या निवडा. बॅट, क्रिकेट. क्रिकेट खेळण्यासाठी आपण बॅट वापरतो, बॅटने आपण क्रिकेट खेळतो, अशा पद्धतीचा या ठिकाणी सहसंबंध आहे. असा सहसंबंध आपल्याला आता पुढच्या 2 शब्दांमध्ये शोधायचा आहे. वर्ग, विद्यार्थी या ठिकाणी बसत नाही. वर्गात विद्यार्थी बसतात पण खेळत नाही. या बाणाने आपण धनुष्य खेळतो असं म्हणू शकतो. धनुष्य बाण असं उलटं होणार नाही, त्यामुळे हे चुकीचं आहे. काठी, हॉकी हा पर्याय एकदम बरोबर बसतो. बॅट आणि क्रिकेटसारखा. बॅटने आपण क्रिकेट खेळतो, काठीने आपण हॉकी खेळतो, त्यामुळे काठी, हॉकी हा पर्याय या ठिकाणी बरोबर बसतो. बॅट हे साहित्य आहे, क्रिकेट हा खेळ आहे. या साहित्याने तो खेळ खेळला जातो. त्याच पद्धतीने काठी हे साहित्य आहे, हॉकी हा खेळ आहे. काठी या साहित्याने हॉकी हा खेळ खेळला जातो, त्यामुळे या ठिकाणी बरोबर सहसंबंध प्रस्थापित होतो. ॲले हे टिंबटिंब यांच्याद्वारे तयार केलेले चॅटिंग ॲप आहे. तर आपल्या सर्वांना माहीतच आहे की ॲले हे गुगलने तयार केलेलं ॲप आहे. गुगल यांच्याद्वारे तयार केलेले चॅटिंग ॲप आहे ॲलो. पर्याय क्रमांक बी, गुगल. वेगळे ते बाहेर काढा. म्हणजे 3 पर्याय सारखे असतील, एक पर्याय वेगळा असेल, तो आपल्याला बाहेर काढायचा आहे. तर 84 थोडा खाली आहे, त्याला आपण या ठिकाणी इथे लिहून घेऊ. 35 48 75च्या जवळ 84 लिहू.
आपण कलर पेनचा चेंज करून घेऊ, थोडा काळ्या रंगात घेऊ. 84. ओके, 84. हा आला 84. आता परत आपण एकदा पेनचा चेंज आपला लाल कलर करून घेऊ. आता या ठिकाणी आपण 2 लॉजिक लावण्याचा प्रयत्न करू. एक बेरीज आणि एक गुणाकार. एक बेरीज आणि एक गुणाकार. तर बेरीज जर याची केली तर 5 आणि 3 होतात 8 आणि 5 त्रिक होतात 15. ठीक आहे. 8 आणि 4 होतात 12 आणि 8 चौक होतात 32. 7 आणि 5 होतात 12 आणि 7 पंचे 35 होतात. 8 आणि 4 या ठिकाणी परत होतात 12 आणि 8 चौक 32 होतात. बघा या ठिकाणी बेरजेचं लॉजिक या ठिकाणी बसलेलं आहे. 12 12 12, त्यामुळे 35 वेगळं आहे. या ठिकाणी 32 32 झालं, परंतु एक 35 झाल्यामुळे हे बसत नाही, गुणाकाराचं लॉजिक बसत नाही, बेरजेचं बसतं आहे. 48 75 आणि 84 याच्यातल्या दोनही संख्यांची बेरीज ही 12 12 12 येते. मात्र 35ची 8 येते, त्यामुळे 35 ही संख्या या ठिकाणी वेगळी आहे. वेगळे ते बाहेर काढायचं होतं, त्यामुळे 35 ही संख्या या ठिकाणी बाहेर निघणार आहे. खालील प्रश्नांमध्ये दिलेल्या पर्यायामधून संबंधित अक्षर शब्द संख्या निवडा. जसं आपण मगाशी पाहिलं की बॅट आणि क्रिकेट, तसाच हा प्रकार आहे. मुलगी ही सुंदर असते, तर मुलगा हा कसा असेल? ठीक आहे, मुलगी ही सुंदर असते, सुंदर मुलगी. तसा देखणा मुलगा, देखणा मुलगा बुद्धिमान असू शकतो, शौर्यपूर्ण असू शकतो, धाडसी असू शकतो, पण या ठिकाणी ते बसत नाही. या ठिकाणी देखणा, हँडसम हा प्रकार बसतो. फॉर एक्झाम्पल आपण जर लग्नाचा विषय घेतला तर लग्नासाठी एखादी सुंदर मुलगा बघू शकतो. तशीच मुलगी ही, तो मुलगा किती देखणा आहे हे बघू शकतो. त्यामुळे मुलगी ही सुंदर आणि मुलगा हा देखणा, हँडसम, अशाच प्रकारे या ठिकाणी योग्य बसतं. ठीक आहे. असो, आपण वळूया पुढच्या प्रश्नाकडे. परपोषित यामध्ये विभाजित आहेत. परपोषित, तर मित्रांनो, परपोषित आणि स्वयंपोषित यामध्ये आपल्याला फरक आधी कळला पाहिजे. परपोषित ही दुसऱ्यावर अवलंबून असतात आणि स्वयंपोषित हे स्वतःचं पोषण स्वतः करतात. ठीक आहे. वनस्पती व काही अन्य सजीव जर आपण सोडले, काही अपवादात्मक जीव जर आपण सोडले, कारण वनस्पती व काही अपवादात्मक जीव हे फक्त स्वयंपोषित आहेत. बाकी जवळपास सर्वच सजीव हे परपोषित आहेत. ठीक आहे. बाकी सर्व परपोषित आहेत. असतात म्हणण्यापेक्षा आहेत म्हणूया आपण, परपोषित आहेत. ही बेसिक माहिती कळल्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याला लगेच सोडवता येईल. आता सरळ आपण पर्याय बघूयात. मांसभक्षक हे देखील परपोषित असतात, परजीवी असतात. शाकाहारी, सर्व भक्षक आणि परजीवी हे देखील असतात. म्हणजेच वरीलपैकी सर्व हे परपोषित आहेत, परपोषित गटात मोडतात. त्यामुळे ऑल द अबोव हे उत्तर येईल, वरीलपैकी सर्व. खालील शब्दांची इंग्रजी शब्दकोशानुसार मांडणी करायची. अल्फाबेटिकल ऑर्डर यांची आपल्याला लावायची आहे. तर सुरुवातीला आपण पहिला शब्द तर सर्वांचा येलच आहे. दुसरा शब्द ए. बघा, डी हा शब्द पहिला, लँग्वेज हा शब्द पहिला येणार आहे, डी. तर डीने सुरुवात होणारे किती पर्याय आहेत ते आपण पहिल्यांदा बघूया.
डीने सुरुवात होणारे किती पर्याय आहेत हे आपण पहिल्यांदा बघूया. ए डीने सुरुवात होते आहे, बी ईने सुरुवात, सीने सुरुवात, डी ईने सुरुवात. बघा या ठिकाणी आपलं नशीब इतकं चांगलं आहे की एकच शब्द शोधल्या आपल्याला उत्तर निघालेलं आहे. असंही काही वेळेला होतं परीक्षेमध्ये. नाहीतर जर आपलं नशीब फुटका असेल तर सगळे 5ही शब्द आपल्याला लावावे लागले असते आणि मग उत्तर निघालं असतं. असो, या ठिकाणी एकाच शब्दावर उत्तर निघाल्यामुळे आपण पुढचं काही शोधत बसणार नाही आहे, सरळ पुढच्या प्रश्नाकडे वळणार आहोत. समाजामध्ये संपत्तीच्या असमान विभागणीच्या संदर्भात आवश्यकतांची कमी म्हणजे. आता या ठिकाणी जर आपल्याला काही समजत नसेल तर सरळ पर्यायांमध्ये जायचं आणि तो पर्याय त्या कितपत जवळचा वाटतो हे बघायचं. आता आवश्यकतांची कमतरता म्हणजे फसवणूक होईल का? नाही. दारिद्र्य होऊ शकतं. सामाजिक तोटा होईल का? तर नाही. आणि यापैकी नाही हे उत्तर शक्यतो असू शकत नाही. म्हणजे उत्तर येणार आहे दारिद्र्य, पॉवर्टी. ठीक आहे, दारिद्र्य म्हणजे समाजामध्ये संपत्तीच्या असमान विभागणीच्या संदर्भात आवश्यकतांची कमी किंवा कमतरता म्हणजे दारिद्र्य. हा या ठिकाणी योग्य पर्याय बसतोय. पुढचा प्रश्न आहे की पुढील प्रश्नांपैकी प्रत्येक प्रश्नात एक संख्या गहाळ आहे. मालिकेचा नमुना समजून घ्या आणि योग्य संख्या निवडा. काय? 5, 7, 11, 19, 35, 67, 259. या संख्या आपल्याला या ठिकाणी वाढताना दिसत आहेत आणि काहीतरी त्यामध्ये बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार काहीतरी लॉजिक या ठिकाणी यांनी लावलेलं असेल. तर आपण पहिल्यांदा बेसिक फरक काढू. 2, 5 आणि 2, 7, 7 आणि 4, 11, 11 आणि 8, 19. अरे वा, 19 आणि आता 16 यायला पाहिजे. 19 आणि 16, 35. ओके, बसतं आहे. 19 आणि 16, 35. प्रत्येकाची दुप्पट करायची. 16 दुणे 32, 35 आणि 32, 67. ओके, मग आता 32 दुणे 64, 67 आणि 64 म्हणजे 131. 67 आणि 64 उत्तर यायला पाहिजे 131. गाळलेली जागा यायला पाहिजे 131. आणि आता पुढचं बसते का बघू. 64 दुणे 128, 131 आणि 128. 1 आणि 1, 2, 3 आणि 2, 5 आणि 8, 9, 259. बरोबर आहे. 128 प्लस 131 प्लस 128 हे 259 होतात. म्हणजे आपली मालिका एकदम बरोबर जुळलेली आहे. पर्याय क्रमांक बी 131 या ठिकाणी उत्तर येतं. आता या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं मित्रांनो तर 67 आणि 101 पुढे 67च्या मोठी संख्या असायला पाहिजे होती. म्हणजे 64 आणि 32 ही तसंही आधीच कटलं असतं. 67पेक्षा मोठी संख्या हवी होती, त्यामुळे 64 आणि खालची 32 संख्या होती तशी कटली असती आणि मधल्या 2च संख्यांना आपलं शोधायचं होतं. ठीक आहे, असो असेही काही ट्रिक लागू शकतात. तर तुम्हाला 20पैकी किती गुण मिळाले हे कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.